वलांडीतील जागृत श्री महालक्ष्मी देवस्थानात पर्जन्यवृष्टीसाठी परूचा कार्यक्रम उत्साहात. महाआरतीत महिलांचा व तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग. पावसासाठी श्री महालक्ष्मी चरणी साकडे. सध्या वलांडीसह परिसरात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत असून खरीप हंगामातील पिकांवर संकट निर्माण झाले आहे. पर्जन्यवृष्टी व्हावी यासाठी वलांडी येथील जागृत श्री महालक्ष्मी देवस्थानात मंगळवार दिनांक 21 जुलै 2026 रोजी दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक परूचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात पार पडला. यावेळी पावसासाठी महालक्ष्मी देवीची विशेष पूजा अर्चा करण्यात आली. पर्जन्यवृष्टी व्हावी, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांवरील संकट दूर व्हावे अशी मनोभावे प्रार्थना करण्यात आली. कार्यक्रमानिमित्त महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. महाआरतीनंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या धार्मिक कार्यक्रमात वलांडीसह परिसरातील नागरिक, महिला वर्ग तसेच तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. महिलांनी व नागरिकांनी भक्तिभावाने देवीची पूजा करून पावसासाठी साकडे घातले. यावेळी महालक्ष्मी देवीला साखर अर्पण करून पर्जन्यवृष्टीसाठी प्रार्थना करण्यात आली. वलांडी परिसरात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने शेतकरी वर्ग चिंतित आहे. खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या झाल्या असल्या तरी पावसाअभावी पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी श्री महालक्ष्मी देवीच्या चरणी पर्जन्यवृष्टीसाठी प्रार्थना केली. पाऊस पडू दे, शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान मिळू दे आणि परिसरात सुख समृद्धी नांदू दे अशी सामूहिक भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे वलांडी परिसरात धार्मिक व सामाजिक एकोप्याचे दर्शन घडले. विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक अजिश सौदागर.